प्रेज द लॉर्ड. ख्रिस्तात सर्वांना सलाम. माझे नाव वीर संदीप घाटगे. आज आम्हाला देवबाप्पाने या ठिकाणी उपासना करण्याची संधी दिली म्हणून देवबाप्पाचे आभार मानतो. आता आपण सुरुवातीची प्रार्थना करू आणि उपासनेमध्ये जाऊ. आपण प्रार्थना करू. प्रभू, तुला धन्यवाद देतो. आम्ही तुझे उपकार मानतो. आम्हाला चांगली सुबुद्धी दे. वचनाप्रमाणे चालण्यास सहाय्य कर आणि आम्ही केवळ तुझी सेवा करावी म्हणून तू आम्हाला वागण्यास सहाय्य कर आणि आम्हाला रात्रभर सांभाळलास म्हणून तुला धन्यवाद देतो आणि आमच्या कुटुंबाला चांगलं ठेवलास म्हणून तुला धन्यवाद देतो. आणि इब्रानियोस पत्र 11 अध्याय 1 वचन, विश्वासा, अपेक्षित गोष्टींचा भरोसा आणि न दिसणाऱ्या गोष्टींविषयीची खात्री असे. दर्शनाप्रमाणे आम्हाला वागण्यास सहाय्य कर आणि आमच्या मुखातून कोणते वाईट शब्द निघू नये. आमच्या हाती कोणता पाप घडू नये. आमचे पाय कुठल्या चुकीच्या मार्गावर जाऊ नये. मी आणि माझं कुटुंब तुझी सेवा करावी म्हणून तो आमच्यात कार्य कर आणि तू या स्तुती आराधने उपासनेमध्ये उपस्थित हो म्हणून तुला धन्यवाद देतो. प्रभेशी प्रार्थना तुझ्याच नावात तुझ्याकडे केली म्हणून ऐक. आमीन. दुसरे राजेचा 22 अध्याय 1 ते 2 वचन. योशिया राज्य करू लागला तेव्हा तो 8 वर्षाचा होता. त्याने यरुशलेमात 31 वर्ष राज्य केले. तो जेव्हा राज्य करत होता तेव्हा 8 वर्षाचा होता तो. आणि जेव्हा तो 31 वर्ष यरुशलेमात राज्य केला, त्याने त्याच्या आईचे नाव यदिदा, ती बसकत येथला अदाया याची कन्या. त्याची आई जी होती त्याचं नाव यदिदा होतं आणि त्याच्या आजोबांचं नाव होतं बसकत. परमेश्वराच्या दृष्टीने जे बरे ते त्याने केले. जे परमेश्वराला आवडत होतं ते त्यानं केलं. जे बरं होतं ते. आता आपण नियमशास्त्रात बघू शकतो की 10 आज्ञा ते त्यानं पाळले आणि दुसऱ्यांचं हे भलं केलं आणि परमेश्वराला जे आवडत होतं ते त्यानं केलं. ज्या मार्गाने त्याचा पूर्वज दावीद चालला त्यानेही तोही चालला. त्याचा पूर्वज दावीद, आता आपल्या सगळ्यांना दावीद तर माहिती आहे, त्यानं गोपनीतनं दगड घालून गोलियत अशा मोठ्या राक्षसाला मारलं होतं. तसं त्यानंच केलं. उजवी डावीकडे वळला नाही. म्हणजे इकडं जगी गोष्टींकडे लक्ष दे, राज्य चालायचं लक्ष दे, सरळ देवाच्या मार्गाने चालला. तसं आपण काय करू शकतो? झोपायच्या अगोदर प्रार्थना करायची, सकाळी उठल्यावर प्रार्थना करायची, जेवायच्या अगोदर प्रार्थना करायची, असं आपण करू शकतो. तसं तुम्हीच करा. आणि देव कुठल्या सुद्धा माणसाला सामर्थ्य देऊ शकतो. तो मोठा काना असू दे नाही म्हातारा काना असू दे, कुठल्याही माणसाला देव सामर्थ्य देऊ शकतो. तसं तुम्ही करा आणि मग देव तुम्हाला सामर्थ्य देईल. आता शौर्य सिस्टर आपल्याला वचनामध्ये घेऊन जाईल. तर आपण रविवारी उपासना मंदिरामध्ये जे शास्त्र उघडतो आणि जे बंद करतो ते डायरेक्ट मग आपण पुढच्या रविवारीच ते शास्त्र उघडतो. तर आपल्याला पवित्र शास्त्रामध्ये देवाचं वचन काय सांगतं की आपल्याला पवित्र शास्त्रामध्ये प्रति दिवशी शोध घ्यायचा आहे की आपल्याला जे शिकवलं गेलेलं आहे ते सेम असं पवित्र शास्त्रामध्ये आहे का. तर आपल्याला कोणापासून जपून शोध घ्यायचा आहे ते आपण पुढील वचनामध्ये बघणार आहे. मत्तईचा 7वा अध्याय 15 वचन. मत्तईचा 7वा अध्याय 15 वचन. खरे व खोटे शिक्षक. खरे शिक्षक म्हणजे जे आपल्याला देवाबद्दल सत्य सांगतात ते खरे शिक्षक असतात. आणि खोटे शिक्षक म्हणजे जे शास्त्र घेऊनच आपल्याला त्यांचे स्वतःचे नियम पाळायला लावतात. ते स्वतःचे नियम शिकवतात आणि ते पाळायला लावतात. तर आपण वचन वाचू. खोट्या संदेशांविषयी जपा. ते मेंढरांच्या वेशाने तुम्हाकडे येतात तरी अंतरी क्रूर लांडगेच असतात. तर आपल्याला परमेश्वराचं वचन काय सांगतं बघा की आपल्याला खोटे संदेशांपासून जपून शास्त्रामध्ये प्रतिदिवशी शोध करायचा आहे की आपल्याला त्या शिक्षकांनी जे शिकवलेलं आहे ते खरंच शास्त्रामध्ये आहे का
याचा आपण प्रतिदिवशी शोध घ्यायचा आहे आणि जे सत्य आहे त्याप्रमाणे आपल्याला चालायचं आहे. तर या तिन्ही वचनातून आपल्याला काय समजतं बघा, की आपल्याला स्वतःला जर ख्रिस्ती म्हणून घ्यायचे असेल तर सर्वप्रथम आपल्याला शिष्य व्हायला लागेल. आणि जर शिष्य व्हायचं असेल तर आपल्यामध्ये एक महत्वाचा गुणधर्म पाहिजे की आपल्याला जे शिकवलं गेलेलं आहे ते आपण पवित्र शास्त्रामध्ये तपासून बघणे, हा सर्वात महत्वाचा गुणधर्म आपल्यामध्ये पाहिजे. तर उपासना संपवत असता एक गीत घेऊ, मला मुक्त करण्या पापातून. मला मुक्त करण्या पापातुनी, मला मुक्त करण्या पापातुनी, येशू रक्त वाहिले तुझ्या देहातुनी, रक्त वाहिले तुझ्या देहातुनी. मला मुक्त करण्या पापातुनी, मला मुक्त करण्या पापातुनी, येशू रक्त वाहिले तुझ्या देहातुनी, रक्त वाहिले तुझ्या देहातुनी. कुकर्म केले मी हाताने, जखडले हात तुझे खिळ्याने. कुकर्म केले मी हाताने, जखडले हात तुझे खिळ्याने. पवित्र शास्त्र माझ्या हाती देऊनी, पवित्र शास्त्र माझ्या हाती देऊनी, येशू रक्त वाहिले तुझ्या देहातुनी, रक्त वाहिले तुझ्या देहातुनी. मला मुक्त करण्या पापातुनी, मला मुक्त करण्या पापातुनी, येशू रक्त वाहिले तुझ्या देहातुनी, रक्त वाहिले तुझ्या देहातुनी. केले विचार मी पातकी, मुकुट काटेरी तुझ्या मस्तकी. केले विचार मी पातकी, मुकुट काटेरी तुझ्या मस्तकी. तारणाचा मुकुट मला घालुनी, तारणाचा मुकुट मला घालुनी, येशू रक्त वाहिले तुझ्या देहातुनी, रक्त वाहिले तुझ्या देहातुनी. मला मुक्त करण्या पापातुनी, मला मुक्त करण्या पापातुनी, येशू रक्त वाहिले तुझ्या देहातुनी, रक्त वाहिले तुझ्या देहातुनी. मार्ग चुकलो मी मेंढरापरी, विंदिले पाय तुझे कृसावरी. मार्ग चुकलो मी मेंढरापरी, विंदिले पाय तुझे कृसावरी. खऱ्या जीवनाची वाट मला दावनी, खऱ्या जीवनाची वाट मला दावनी, येशू रक्त वाहिले तुझ्या देहातुनी, रक्त वाहिले तुझ्या देहातुनी. मला मुक्त करण्या पापातुनी, मला मुक्त करण्या पापातुनी, येशू रक्त वाहिले तुझ्या देहातुनी, रक्त वाहिले तुझ्या देहातुनी. विवळत होतो मी वेदनेने, छिन्न छिन्न देह तुझा चाबकाने. विवळत होतो मी वेदनेने, छिन्न छिन्न देह तुझा चाबकाने. रोगातुनी मला मुक्त करुनी, रोगातुनी मला मुक्त करुनी, येशू रक्त वाहिले तुझ्या देहातुनी, रक्त वाहिले तुझ्या देहातुनी. मला मुक्त करण्या पापातुनी, मला मुक्त करण्या शापातुनी. मला मुक्त करण्या व्यसनातुनी, मला मुक्त करण्या साऱ्या संकटातुनी, येशू रक्त वाहिले तुझ्या देहातुनी, रक्त वाहिले तुझ्या देहातुनी, रक्त वाहिले तुझ्या देहातुनी, रक्त वाहिले तुझ्या देहातुनी. आपण प्रार्थना करू. प्रभू तुला धन्यवाद देतो, आम्ही
उपकार मानतो. आम्हाला चांगली सुबुद्धी दे, वचनाप्रमाणे चालण्यास सहाय्य कर आणि आम्ही तुझी सेवा करावी म्हणून तर मला वागण्यास सहाय्य कर आणि आम्हाला रात्रभर सांभाळलास म्हणून तुला धन्यवाद देतो आणि आमच्या कुटुंबाला चांगले ठेवलास म्हणून तुला धन्यवाद देतो. आणि इब्री लोकास पत्र 11 अध्याय 1 वचन, विश्वासा अपेक्षित गोष्टींविषयीचा भरोसा आणि न दिसणाऱ्या गोष्टींविषयीची खात्री असा आहे. त्या वचनाप्रमाणे आम्हाला वागण्यास सहाय्य कर आणि आमच्या मुखातून कोणते वाईट शब्द निघू नये, आमच्या हाती कोणतं पाप घडू नये, आमच्या बाई कुठल्या चुकीच्या मार्गावर जाऊ नये. मी आणि माझं कुटुंब तुझी सेवा करावी म्हणून तर आमच्यात कार्य कर आणि तुझ्या प्रार्थनेत आणि उपासनामध्ये उपस्थित झालास म्हणून तुझे आभार मानतो आणि तुला धन्यवाद देतो. प्रभू येशू, प्रार्थना तुझ्याच नावात तुझ्याकडे केली म्हणून ऐक. आमेन. सलाम. माझं नाव बापू शंकर घाटगे, एक्समॅन. तथा माझ्या डावीकडे बसलेली माझी पत्नी वंदना बापू घाटगे. आम्ही उभयताने आता याच्यापूर्वीचा तुम्ही संदेश लहान मुलांचा जो ऐकला, ती माझी नातवंड आहेत आणि यात माझं मी सौभाग्य समजतो की आज लहान वयात सुद्धा ही देवाच्या म्हणजे आमचे किती संस्कार त्यांच्यावर आहेत ते आमच्या मुलावरनी केले, मुलांनी त्यांच्या मुलावरनी केले. देवाचं कार्य जास्तीत जास्त वाढण्यासाठी, कानाकोपऱ्यामध्ये सुवार्ता प्रसार होण्यासाठी आज जगामध्ये मोबाईलचा शोध लावलेला आहे, रेडिओचा शोध लावलेला आहे, फोनचा शोध लावलेला आहे आणि त्याचप्रमाणे ही रोपे टीव्ही जी आहे आपल्या पुऱ्या भारतभर देशामध्ये हे सुवार्तेचं काम गाजवत आहे. त्याचप्रमाणे कॅल्वरी टेम्पल हे सुद्धा गाजवत आहे. आज रोपे टीव्हीवाले पर्सनल्स या ठिकाणी येऊन आमच्या मुलांचं जे देवाच्या बद्दलचं जे काय जे आहे त्यांनी घेतलेलं आहे याच्यावर, त्याप्रमाणे प्रत्येकाने आपल्या मुलांना सुद्धा असे संस्कार घालावेत आणि लावावेत आणि देवाकडे ओढ करून घ्यावी. जोपर्यंत लोखंडाला तापलेला आहे तोपर्यंत आकार देतोय, तर मुलांचं लहानपण जे आहे यामधलं आहे, तेव्हा त्याला आकार देणं त्या मुलांना त्यांच्या आई वडिलांचं कर्तव्य होते. सुरुवातीला माझे वडील सुद्धा पण एक तातोबा घाटगे म्हणून कुंभोचे एक अपंग माणूस येऊन या ठिकाणी आमच्या देवाची सुवार्ता सांगत होता. अपंग माणूस होता, चालत यायचा आणि त्याचं परिवर्तन होऊन सर्व काही त्यांनी सोडून दिलं आणि देवाच्या नाद लागले. आम्ही लहान होतो त्यावेळेला आणि आमच्या आई वडिलांनी सुद्धा आमच्यावरती ते संस्कार केले, आम्ही आमच्या मुलावरनी केले आणि आज त्यांची मुलं, याच्या अगोदरचा तुम्ही प्रोग्राम बघितला, माझी नातूंड आहेत, ते लहान आहेत ते पण देवाविषयी किती आहे ते. प्रत्येकानं आपल्या मुलांना पाठीमागच्यांना शेवटच्या काळामध्ये सुवार्ता सांगण्यासाठी तयार करावं, त्यांनी स्वतः तयार करावं. काय फार मोठं कार्य नाही. जसं येशू ख्रिस्तानं 2 आज्ञा सांगितल्या की तू पूर्ण जीवाने, पूर्ण मनाने, पूर्ण अंतःकरणाने देवावर प्रीती कर आणि जशी तुझ्यावर तशी मी तरी या ठिकाणी 2 गोष्टी करा. याच्याबरोबर विश्वास ठेवा आणि वचनाप्रमाणे कृती चाला. त्या 2 गोष्टी जर केला तर अनंतकालीन जीवनासाठी त्या सैन्यामध्ये जीवनाच्या पुस्तकामध्ये तुमचं नाव लिहिलं. आज हे रोपे टीव्हीवाले घरोघरी जाऊन आपलं टीव्हीच्या माध्यमातून, इतर माध्यमातून देवाची सुवार्ता कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत. त्यांना त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे आणि याचबरोबर पुढे बोलू इच्छितो मी की हे कार्य करत असताना त्याच्या पाठीमागे कोणतर असते, कोणतरी शक्ती असते. त्या शक्तीला पुढे पाठवण्यासाठी आपल्याला आर्थिक मदतीची फार आवश्यकता असते. प्रत्येकानं आपल्याला जे शक्य होईल तेवढं आर्थिक मदत या टीव्हीला म्हणा, म्हणजे देवाच्या सुवार्ता सांगण्यासाठी तुमचा त्यामध्ये डायरेक्ट नसेल तर इनडायरेक्ट सुद्धा हातभार जरी लागला तर देवाचे आशीर्वाद, उपकार आपल्यावर सतत नेहमी मिळत राहो. तेव्हा पण विनंती करतो तुम्हाला की या रोपे टीव्हीच्या माध्यमाला आर्थिक रूपानं प्रत्येकानं फुलाची पाकळी जसं काय जमल, महिन्यातनं 2 महिन्यातनं 3 महिन्यात आर्थिक मदत हातभार लावावा हीच मी तुमच्याकडे विनंती करतो. जर तुम्ही लावला तर तुम्ही आज जो हातभार लावला देवानं सांगितले कपाटे उडून देईन म्हणून. तर कृपा करून माझी विनंती आहे तुमच्याकडे, या रोपे टीव्हीच्या प्रसार माध्यमाला तुम्ही आर्थिक मदत करावी ही माझी आत्मीयतेची विनंती आहे. थँक्यू. हालेलुया. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद. मी गायत्री शैलेश घाटगे, राहणार नेच. मी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये मी सर्वांचं स्वागत करते आणि मी खरोखर परमेश्वराचा आभार मानते की ही वेळ परमेश्वरानं आपल्याला दिली आणि परमेश्वराचं वचन म्हणतं की त्याच्या उपासकाने
त्याची आराधना आत्म्याने आणि खरेपणानं करावी. आणि खरोखर परमेश्वराच्या वचनाप्रमाणे खरोखर आपण त्याची आराधना जर आत्म्यानं केली तर त्याचं प्रतिफळ परमेश्वर आपल्याला देतो. आणि मी आभार मानते रोफे TV बद्दल की माझ्या घरामध्ये आम्ही सर्वजण रोफे TV वरती जे कार्यक्रम दाखवले जातात, जे संदेश दाखवले जातात, ते आम्ही सर्वजण पाहतो आणि त्याच्याद्वारे खरोखर आमची आत्मिक उन्नती देखील झालेली आहे. आणि माझा असा विश्वास आहे की रोफे TVच्या माध्यमातून परमेश्वर त्याचं वचन सर्व जगभर गाजवत आहे. आणि परमेश्वराचं वचन देखील म्हणतं की जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत जोपर्यंत त्याचं वचन पोचणार नाही तोपर्यंत या जगाचा अंत होणार नाही. आणि खरोखर या रोफे TVच्या माध्यमातून परमेश्वर त्याचं वचन सगळ्या जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोचवत आहे. त्याबद्दल मी परमेश्वराचा आभार मानते. आणि माझी सर्वांना विनंती आहे की रोफे TVवर जे संदेश दाखवले जातात, जे वचन शेअर केलं जातं ते तुम्ही सर्वांनी पहा. कारण त्याच्याद्वारे काही लोक असे आहेत की ज्यांना वचन मिळत नाही, तर त्या माध्यमातून सर्वांना वचन देखील ऐकायला मिळेल. आणि सर्वजण ही वचन जर तुम्ही ऐकलं तर खरोखर आपल्या आत्मिक उन्नती भरपूर होते. असे संदेश या चॅनलवरती दाखवले जातात. आणि खरोखर माझी एक विनंती आहे सर्वांना की तुम्ही सर्वजण रोफे TVला मदत करा, आर्थिकतेची मदत करा. रोफे चॅनलसाठी तुम्ही प्रार्थना करा की अजून हे चॅनल सगळीकडे पोचलं जावं. ह्या सगळ्यांसाठी तुम्ही देखील प्रार्थना करा आणि सर्वांपर्यंत हे वचन पोचलं जावे यासाठी देखील प्रार्थना करा.